नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. काल 31 मार्च झाला. 31 मार्च म्हणजे मार्चचा एंडचा दिवस, ज्याला आपण मार्च एंड म्हणतो. आणि अनेक ऑफिसमध्ये काल रात्र जागरण केलं जातं, हिशोबाचा मेळ बसवण्यासाठी, आलेलं बजेट खर्चण्यासाठी. खरोखरच हे बजेट कारणी लागतं का? खरंच या मार्च एंडचा काही उपयोग होतो का? याच्यावर मी माझ्या लेखणीतून थोडा प्रकाश टाकला आहे आणि तेच नेमकं तुम्हाला आज ऐकविणार आहे की नेमकं काय आहे मार्च एंड, म्हणजे नेमकं काय आहे. ऐकूया माझी कविता, मार्च एंडचे वास्तव. एखादा रोड कागदावर करून त्याचा रिपोर्ट सेंड होतो. एखादा रोड कागदावरच करून त्याचा रिपोर्ट सेंड होतो आणि आपलं पर्सेंटेज खिशात घालून मस्त मार्च एंड होतो. आपलं पर्सेंटेज खिशात घालून मस्त मार्च एंड होतो. बजेट परत जाईल म्हणून नुसती घाई केली जाते. बजेट परत जाईल म्हणून नुसती घाई केली जाते. धाड धाड करीत JCB गल्ली बोळात नेली जाते मार्च एंडला. जुन्या झिजलेल्या रस्त्यावरच नकली डांबराचा पेंड होतो. जुन्या झिजलेल्या रस्त्यावरच नकली डांबराचा पेंड होतो आणि आपलं पर्सेंटेज खिशात घालून मस्त मार्च एंड होतो. प्रत्येक वर्षी रस्ते करूनही खड्डे तेच आहेत. प्रत्येक वर्षी रस्ते करूनही खड्डे तेच आहेत. ठरवून दिलेल्या गुत्तेदाराचे आड्डे तेच आहेत. लोकांची समजूत काढण्यासाठी एखादा नवीन ट्रेंड येतो आणि आपलं पर्सेंटेज खिशात घालून मस्त मार्च एंड होतो. फुकटच्या सवलती वाटण्यात इथे अर्धा पैसा संपलेला असतो. फुकटच्या सवलती वाटण्यात इथे सगळा देश त्याच्यात बर्बाद व्हायला आहे. फुकटच्या सवलती लाटण्यात इथे अर्धा मार्च एंड. फुकटच्या सवलती वाटण्यात इथे काही लाटण्यात काही वाटण्यात अर्धा मार्च एंड संपलेला असतो. हप्ते फेडणारा मध्यमवर्गीय टॅक्स भरायला जुंपलेला असतो. स्वार्थासाठी दुश्मनसुद्धा एकमेकाचा फ्रेंड होतो. स्वार्थासाठी दुश्मनसुद्धा एकमेकाचा फ्रेंड होतो आणि आपलं पर्सेंटेज खिशात घालून मस्त मार्च एंड होतो. एखाद्याने विरोध केला की तत्त्वज्ञान शिकवले जाते. एखाद्याने विरोध केला की तत्त्वज्ञान शिकवले जाते. ऐकत नसेल तर गुंडगिरीने त्याला तिथेच वाकवले जाते. ऐकत नसेल तर गुंडगिरीने त्याला तिथेच वाकवले जाते. कालपर्यंत किरकोळ दिसणारा जाडजूड धेंड होतो. कालपर्यंत किरकोळ दिसणारा माणूस जाडजूड धेंड होतो आणि आपलं पर्सेंटेज खिशात घालून मस्त मार्च एंड होतो. एखादा रोड कागदावर करून त्याचा रिपोर्ट सेंड होतो आणि आपलं पर्सेंटेज खिशात घालून मस्त मार्च एंड होतो. मस्त मार्च एंड होतो. कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.